आज बनवूया शेवग्याच्या पानाचा आणि बिटाचा नाश्ता. पौष्टिक आयुर्वेदिक. पण घ्या किती छान बनवला. हे पानं घेतले शेवग्याचे, ते वरपून घेऊ सर्व वरपून घेऊ पानामध्ये, परातीमध्ये काढून घेऊ. स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात टाकून काढून घेऊ चांगलं बारीक, थोडंसं पाणी टाकून. हे पाय बारीक काढून घेतलं. चाळणीनं गाळून घेऊ चहाच्या. हे पाय गाळून घेतला रसा सगळा, ते बाजूला ठेवून घेऊ. आणि बीट काढून घेऊ. हे 2 बीटं घेतले, त्याचा पण रसा काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्याने पाय काढून घेतला रसा, ते गाळून घेऊ एका वाटीत. हे पाय गाळून झालं आपलं. पीठ घेऊ 1 वाटी गव्हाचं. मीठ आणि खाता सोडा टाकू थोडंसं भिजवण्यासाठी. तुम्हाला वाटलं तर ओवा टाकू शकतात, तिळा पण टाकू शकतात. मी नाही टाकला. पाय उंडा भिजून झाला आपला बिटाच्या पानाचा. डबल पीठ घेऊन आणि हे रस्सा शेवग्याच्या पानाचा टाकून घेतला आणि मळून घेऊ. दोन्ही पण उंडे मळून घेतले. हे डाळ भिजवली ती हरभऱ्याची, 2 तास भिजू घातली होती. हे हळद आणि मीठ टाकून शिजून घेऊ. पाय शिजून घेतली चांगली डाळ. ती बारीक वाटून घेऊ. हे पाय वाटून घेतली. फोडणीसाठी तेल आणि मोहरी जिरं टाकून घेऊ. 2 चमचे बेसन टाकून बाइंडिंगसाठी. थोडीशी चटणी आणि थोडंसं धने पावडर, लिंबाचा रसा आणि मीठ टाकून थोडंसंच मीठ टाकायचं. पहिलं टाकेल होतं ना. सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी कशी वाटते तर कमेंट करा. जादात जादा शेअर करा रेसिपी. हे पाय पोळ्या लाटून घेतल्या शेवग्याच्या पानाच्या आणि बिटाच्या. कलर पहा किती छान आला. तुम्ही पण बनवा एक वेळेस लेकरांसाठी. चांगली हरभऱ्याच्या डाळीचं सारण भरून घेतलं आणि गोल गोल करून घेतले. पाहून घ्या. ते कट करून घेऊ चाकूनं चांगलं. पाय सर्व कट करून घेतले. सर्व हातानं दाबून घेऊ चांगले असे बारीक. पराठा आहे शेवग्याच्या पानाचा. सर्व काढून घेऊ पराठीमध्ये असेच. सर्व असेच बनवून घेतले आपले. पाहून घ्या किती छान बनवले. तव्यावरती भाजून घेऊ थोडंसं तूप टाकून, उलटे पालटे करून. झाकण ठेवून आणि 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती. पराठा किती छान झाला आहे. लेकरांना शाळेत देण्यासाठी पौष्टिक. किती छान झाला. सर्व करून खाण्यासाठी दह्यासोबत. तुम्ही पण बनवा एक वेळेस. कमेंट करा.